स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याच सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदाला विरोध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे। राजू शेट्टी हे सदाभाऊ खोत यांच्या मंत्रिपदाबाबत बाहेर एक बोलतात आणि भाजप नेत्यांकडे मात्र खोत यांच्या नावाचा आग्रह राजू शेट्टी धरत नाहीत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। तर जनतेच्या, शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या भावनांपासून राजू शेट्टी दूर गेले आहेत असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला। ते सांगलीत बोलत होते। राज्यातील भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय, मात्र तरीही राजू शेट्टी भाजपच्या गळ्यात गळे घालत असल्याची टीका त्यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला विरोध नाही, सर्व पक्षांनी त्याच्याबद्दल त्यांचा निषेध करणं, त्यांना शिराळा बंद करणं, या गोष्टी सर्व पक्षांनी केल्या। एका पक्षाचा त्यात सहभाग आहे असं नाही। त्यामुळे राजू शेट्टींनीच आता आत्मचिंतन करावं की आपली नौका कुठल्या दिशेनं चाललेली आहे। आज जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, ऊस उत्पादकांच्या भावनांपासून राजू शेट्टी फार दूर गेलेले आहे। साखरेचा दर 19 रुपयापर्यंत 18 रुपये 80 पैशापर्यंत खाली आला। म्हणजे महाराष्ट्रातला ऊस उत्पादक उद्ध्वस्त झालेला आहे, पण भारतीय जनता पक्षाच्या नाकर्तेपणामुळं। पण त्या भारतीय जनता पक्षाच्या गळ्यात गळे घालून आजही राजू शेट्टी खुशीत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।